हाय, वीणा मालेवार घेऊन आली आहे 14व्या दिवसाची भन्नाट स्टोरी. तुम्हाला कधी सरप्राईज गिफ्ट मिळालं आहे का? मला मिळालं बरं का. 4-5 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. मला घरी खूप कंटाळा येत होता. पेपरमध्ये ॲड पाहिली. सकाळचा काहीतरी NLPचा वगैरे असा काहीतरी प्रोग्राम होता तिथे. म्हटलं चला टाईमपास करायला काय हरकत आहे. म्हणून मी तिथे गेले गेले आणि बसले. बाकी बायका वगैरे भरपूर होते त्या प्रोग्रामला. कारण काय होतं की तिथे लकी ड्रॉ होता आणि त्या लकी ड्रॉमध्ये पैठणी मिळणार होती. मला जनरली कुठले बक्षिसं वगैरे लागत नाही. म्हटलं टाईमपास म्हणून जावं. गेले मी. प्रोग्राम वगैरे अटेंड केला. थोडासा इंटरेस्टिंग वगैरे होता. पण शेवटी शेवटी भाषणं वगैरे सुरू झाले. मला बोर झालं. 2 तास झाले होते. माझा पेशन्स संपला. मला बोर व्हायला लागलं. म्हटलं चला आता आम्ही उठते म्हटलं आणि आता घरी जाते. भूक पण लागली होती संध्याकाळची. तर तितक्यात मी उठले तर बाया म्हणे अहो मॅडम खाली बसा खाली बसा. कुठे चालल्या? म्हणे अहो लकी ड्रॉ निघायचा आहे ना. म्हटलं ठीक आहे. आता तिथनं मधून उठायचं आणि बाकीच्या बायकांना त्रास याच्यापेक्षा तिथे बसावं. प्रोग्राम संपला 10 मिनिटात आणि चिठ्ठ्या काढल्या. एक चिठ्ठी काढली, ती बाई नव्हती. दुसरी काढली, 5 चिठ्ठ्या झाल्या. आणि म्हटलं काय बोरबाजी लावली इथे. 6वी चिठ्ठी काढली. वीणा मालेवार लकी विनर. म्हटलं हो. अरे वा. नाचायला लागले प्रेक्षकांमधून आणि धावत धावतच गेले मी स्टेजवर. त्यांनी पाहिलं टॉम सारखी बाई आहे, टी शर्ट आणि पॅन्ट आणि हिला पैठणी लागली. ती पैठणी अध्यक्षांनी मला पांघरली. मला बक्षीस दिलं सेलिब्रिटीच्या हाताने. माझे खचाखच फोटो काढले. बापरे. आनंदाला पारावार राहिला नाही माझ्या. आणि दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये माझे फोटो पैठणी पांघरलेले. घरी आले धावत धावत आणि नवऱ्याला सांगितलं मला पैठणी मिळाली. अरे म्हणे कुठून मिळाली, काय मिळाली आणि कुठे गेली होती. ते तर सांगायला वेळच नव्हता. पैठणी मिळाली आणि पांघरून अशी नाचली खरंच.